नमस्कार तूळ राशीच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तूळ रास म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो न्यायाचा तराजू। नेहमी दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करणारी, स्वतः दुःख सहन करूनही इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी ही रास। पण कधी कधी मनात प्रश्न येतो ना की सगळ्यांचं चांगलं करूनही माझ्याच नशिबी एवढा का संघर्ष लिहिला असेल, माझ्याच पदरात शेवटी अश्रू का आहेत। माझ्या तूळ राशीच्या लोकांनो, गेल्या काही दिवसापासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून, आर्थिक विवंचेतून किंवा कौटुंबिक कलहातून जात आहात ते मी समजू शकते। रात्री पडणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या स्वप्नांनी आणि भविष्याच्या चिंतेने तुमची झोप उडवली असेल, पण काळजी करू नका। आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा आहे। येणारे 24 तास म्हणजेच उद्याचा दिवस आणि त्यानंतरचे 24 तास म्हणजेच परवाचा दिवस, हे 2 दिवस तुमच्या आयुष्यात कोणती मोठी उलथापालथ घडवून आणणार आहेत? तुमच्यावर कोणते मोठे संकट येणार आहेत का? की एखादा चमत्कार घडून तुमची सगळी दुःखे दूर होणार आहेत का? ज्योतिषशास्त्राच्या ग्रह ताऱ्यांच्या अचूक गणितावर आधारित कोणतीही खोटी आशा न दाखवता जे सत्य आहे तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे पहा, कारण या छोट्याशा प्रवासात तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आणि प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडणार आहे। तूळ राशीच्या लोकांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की तुमच्या राशीवर सध्या कोणत्या ग्रहाचा प्रभाव आहे। तुमच्या राशीचा स्वामी हा शुक्र आहे। शुक्र हा सुख, समृद्धी आणि प्रेमाचा कारक आहे। पण सध्याच्या गोचरीमध्ये शुक्राची स्थिती आणि इतर क्रूर ग्रहांची तुमच्या राशीवर असलेली दृष्टी यामुळे तुमच्या भावनांना कोंडमारा होणार आहे। तुमच्यावर शनीची दृष्टी आहे, जसं की शनिदेव तुमच्या चतुर्थ किंवा पंचम भावातून तुमच्या राशीवर प्रभाव टाकत आहे। शनी हा कर्माचा दाता आहे। तो तुम्हाला कठोर परिश्रम करायला लावत आहे, पण फळ मिळायला उशीर होत आहे। राहू केतूचा प्रभाव, राहू केतूची स्थिती तुमच्या मनात संभ्रम निर्माण करू शकते आणि करत आहे। मी योग्य मार्गावर आहे की नाही हा संशय तुम्हाला सारखा सतावत आहे। उद्या आणि परवाची चंद्रस्थिती काय असणार आहे? उद्या चंद्र तुमच्या राशीच्या अशा घरात प्रवेश करत आहे जिथे तो तुमच्या भावना तीव्र करेल। यामुळे उद्या आणि परवाचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा ठरणार आहे। आता आपण अगदी बारीकाईने पाहूया उद्याचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी कसा असणार आहे। तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल उद्या सकाळी उठल्यापासूनच तुम्हाला थोडे जड वाटू शकते। रात्री अपुरी झोप झाल्यामुळे डोकेदुखी किंवा डोळ्यांचा त्रास जाणवेल। जुने आजार, विशेषतः पाठीचे आजार किंवा पोटाचे विकार उद्या डोकं वर काढू शकतात। उद्या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही निष्काळजीपणा करू नका। दुपारनंतर मानसिक अस्वस्थता वाढू शकते। एखादी जुनी वाईट आठवण मनात येऊन मन उदास होऊ शकेल। नोकरी आणि व्यवसायासाठी कर्मक्षेत्रात उद्या तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे। ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे श्रेय दुसरे कोणीतरी घेण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुमचा राग अनावर होऊ शकतो। पण लक्षात ठेवा, उद्या वरिष्ठांसोबत वाद घालणे महागात पडू शकते। व्यावसायिकांसाठी उद्याचा दिवस मध्यम राहील। गिराईक येतील, पण पैशांची वसुली अडकू शकते। नवीन गुंतवणूक उद्या अजिबात करू नका। आर्थिक स्थिती म्हणजे धनसंपत्तीसाठी म्हणलं तर आर्थिक बाबतीत उद्याचा दिवस खूप जपून चालण्याचा आहे। अचानक एखादा मोठा खर्च समोर उभा राहू शकतो, ज्यामुळे तुमचे बजेट बिघडेल। कोणालाही उद्या उसने पैसे देऊ नका, ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे। शेअर मार्केट किंवा लॉटरी सारख्या सट्ट्या बाजारापासून उद्या दूरच राहा। कौटुंबिक जीवन म्हणलं तर नातेसंबंध, घरातील वातावरण उद्या थोडे तणावाचे राहू शकते। जोडीदारासोबत क्षुल्लक कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे। तूळ राशीच्या व्यक्ती नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करतात, पण उद्या समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तुमचा संयम सुटू शकतो। मुलाच्या आरोग्याची किंवा त्यांच्या अभ्यासाची चिंता तुम्हाला सतावेल। प्रेमजीवन आणि विद्यार्थ्यांसाठी, प्रेम जीवनातील असलेल्या व्यक्तींनी उद्या आपल्या पार्टनरवर संशय घेणे टाळावे। संवादातील त्रुटींमुळे गैरसमज वाढू शकतात।
विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस आळसाचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण जाणार आहे. माझ्या तूळ राशीच्या भावांनो बहिणींनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच उद्यानंतरचा दिवस म्हणजे परवाचा दिवस. या दिवशी ग्रहांची नक्षत्रे बदलत आहेत. या दिवशी तुमच्यावर कोणते संकट येणार आहेत का, की काही विशेष योग बनत आहेत का? चला तर मग आपण जाणून घेऊया. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. येणारे मोठे संकट आणि घ्यायची काळजी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला म्हणलं तर विश्वासघाताचे संकट. परवाच्या दिवशी तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून किंवा ज्यांच्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवला आहे अशा व्यक्तीकडून तुम्हाला मानसिक धक्का बसू शकतो. तुमच्या पाठीमागे गुप्त कट रचला जाण्याची शक्यता आहे. तुमची गुपित कोणाशीही शेअर करू नका. दुसरं, अपघाताचे किंवा दुखापतीचे भय म्हणलं तर परवा प्रवासादरम्यान अत्यंत सावध राहा. विशेषतः दुचाकी वाहन चालवताना घाई गडबड करू नका. वाहनांचा वेग मर्यादित ठेवा. राशींवर मंगळ किंवा शनीचा अशुभ प्रभाव असल्यामुळे किरकोळ दुखापत किंवा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरा, सरकारी किंवा कायदेशीर अडचण. जर तुमचे कोणतेही न्यायालयीन काम किंवा सरकारी काम सुरू असेल ना, तर परवाच्या दिवशी कागदपत्रांवर नीट लक्ष ठेवा. एका छोट्या चुकीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते किंवा काम लांबणीवर पडू शकते. परवाच्या दिवशी घडणाऱ्या काही विशेष आणि चांगल्या पण गोष्टी आहेत. संकटे जरी असली ना, तरी ज्योतिषशास्त्र कधीही केवळ भीती दाखवत नाही. परवाच्या दिवशी काही सकारात्मक गोष्टी सुद्धा घडणार आहेत. तुम्हाला अचानक धनलाभाचा योग येणार आहे. जरी खर्च वाढणार असते तरी दुपारनंतर जुने रखडलेले पैसे किंवा जुनी पॉलिसी म्युच्युअल होऊन तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकते. दैवी मदत. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळेच मार्ग बंद झाले आहेत, तेव्हा परवा संध्याकाळी एखादी अनोळखी व्यक्ती देवासारखी तुमच्या मदतीला धावून येईल. तुमच्या पाठीवर कोणीतरी विश्वासाचा हात ठेवणारे नक्की मिळेल. हे 2 दिवस सुखाचे आणि सुरक्षित जावे म्हणून मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत साधे पण प्रभावी उपाय सांगणार आहे, जे तुम्ही घरी सहज करू शकता. पहिला, हनुमान चालिसाचे पठण. मी नेहमी सांगते, प्रत्येकाला सांगते की हनुमान चालिसाचे पठण करत जावा. तर उद्याच्या तूळ राशीसाठी उद्या आणि परवा दोन्ही दिवशी सकाळी आणि संध्याकाळी घरात हनुमान चालिसाचे पठण नक्की करा. हनुमंतराया तुमच्या सर्व संकटाचे निवारण करतील. दुसरा, पक्ष्यांना दाणे आणि मुंग्यांना साखर. सकाळी उठून पक्ष्यांना धान्य घाला आणि शक्य असल्यास काळ्या मुंग्यांना साखर पीठ द्या. याने शनी आणि राहूचा दोष कमी होतो. तिसरा, महादेवांना पांढरे फूल किंवा पाणी. तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्याने महादेवाची पूजा तुम्हाला खूप फळ देईल. तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे दूध आणि पांढरे फूल टाकून ते शिवलिंगावर अर्पण करा. चौथा, काळा रंग टाळा. उद्या आणि परवाच्या दिवशी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळा. पांढरा, गुलाबी किंवा फिकट निळा रंग परिधान करा. माझ्या तूळ राशीच्या प्रिय मित्रांनो, शेवटी मला तुम्हाला एकच सांगावेसे वाटते. आयुष्य आहे, इथे चढ उतार हे येणारच आहेत. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हा सृष्टीचा नियमच आहे. आज जर तुमच्यावर संकटाचे ढग जमा झाले असतील ना, तर खचून जाऊ नका. तुमच्यात ती ताकद आहे जी कोणत्याही वादळाला परतावून लावू शकते. कोणी तुमच्या भावनांचा खेळ केला असेल, कोणी तुम्हाला एकटे पाडले असेल, तर रडत बसू नका. ज्या ईश्वराने तुम्हाला जन्म दिला आहे ना, तो तुम्हाला कधीच उपाशी झोपवणार नाही. उद्या आणि परवाचे हे 2 दिवस संयमाने आणि धैर्याने पार पाडा. मी सांगितलेले उपाय श्रद्धेने करा. मला पूर्ण विश्वास आहे की हा कठीण काळही निघून जाईल आणि तुमच्या आयुष्याचा पुन्हा आनंदाची बातमी, आनंदाची पहाट बघायला मिळेल. स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. तुमच्या पाठीशी नेहमी ईश्वर आहे आणि माझ्या सदिच्छा नेहमी तुमच्यासोबत आहेत. जर तुम्हाला माहिती आवडली असेल, मनापासून आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या तूळ राशीच्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस पण करा. अशाच एका व्हिडिओसोबत परत भेटूया. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओसोबत. तोपर्यंत शांत रहा, आनंदी रहा.
जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करून जावा. जय श्री कृष्ण. ओम नमः शिवाय.